जहाँ धरती गाती गीत नया, हर रंग में बसता प्यार सदा। बसती है पग पग प्रीत, यहाँ है उमड़ता जोश जहाँ। लहराता है परचम हर दिशा, ऐसा केसरिया भारत है मेरा। लहराता है परचम हर दिशा, ऐसा केसरिया भारत है मेरा। जिसके जगने से होवे सवेरा, जो लिखे इतिहास सुनहरा। लहराता है परचम हर दिशा, ऐसा केसरिया भारत है मेरा। ऐसा केसरिया भारत है मेरा। ऋषि मुनियों का है वास जहाँ, शहीदों के मेले लगते यहाँ। बलिदान खिला इस माटी में, बलिदान खिला इस माटी में। प्राणों में है मेरा देश बसा, सपनों का है आकाश जहाँ। उम्मीदों की बरसात यहाँ, सब भारत माँ के है प्यारे, सब भारत माँ के है प्यारे। ऐसा जीवन है और कहाँ, कण कण में बसी है खुशी जहाँ। दुख भागे दूर यहाँ, लहराता है परचम हर दिशा। ऐसा केसरिया भारत है मेरा, ऐसा केसरिया भारत है मेरा। ऐसा केसरिया भारत है मेरा। आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी, ना झुकेगा देश अपना, ना झुकेंगे हम कभी। आज दिल पे हाथ रख के ये कसम ले हम सभी, ना झुकेगा देश अपना, ना झुकेंगे हम कभी। जिंदगी का क्या किया जो सर उठा के मर न पाया, हो गया वो खून पानी जो वतन पे ना बहाया। चल लहू से लिख दे खाक पे, ऐ भारत माँ तेरी माटी तेरा देश पहले। दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले। है तिरंगा शान अपनी, देंगे इस पे जान अपनी। जन गण मन अधिनायक जय हे तेरा संदेश पहले। दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले। आवाज है तो बोल जा, तू जिस्म है तो फड़फड़ा, और खून है तो खोल जा। ओ शेरा आज दहाड़ दे, अंबर पे तिरंगा गाड़ दे। माँ के दूध की तुझे कसम, मर जाए या फिर मार दे, मर जाए या फिर मार दे। आजादी से जिया गंगा में राख बन के बहले,
दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले है। तिरंगा शान अपनी, देंगे इस पे जान अपनी। जनगण मन अधिनायक जय है, तेरा संदेश पहले। दुनिया के सारे सुख पीछे है, मेरा देश पहले। शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो मनने भायो, नयो नयो सो रंग ले आयो। शुभ दिन आयो मनने भायो, नयो नयो सो रंग। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। चरणी तुमच्या स्वीकारा मज स्वीकारा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। कार्यक्रम के अध्यक्ष श्री साहेबराव जी
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासाच्या पंचक्रोशीत वसलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान मध्ये आपण उपस्थित आहोत. वीरता से ओतप्रोत शूरता और वीरता का अनोखा संगम दिखाई देगा और इस मैदान पर कुछ ही क्षणों में एक अनमोल नजराना त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान की ओर से भेंट किया जाता है आज के गणमान्य अतिथि एवं सभी पालकगणों को. असं म्हटलं जातं, मुलं इथली गोड गोजीरवाडी जशा फुलाच्या अनंतेचं पवित्र मंदिर, आमची त्रिमूर्तीची शाळा, आमची त्रिमूर्तीची शाळा. याच त्रिमूर्तीच्या या विद्यालयातील हे चमकणारे कोहिनूर हिरे देशप्रेमाची भावना मनात घेऊन अत्यंत उत्साहानं 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की पूरे परेड का रिपोर्टर है कैडेट दारकुंडे रोहन. एक अद्भुत अलौकिक झलक, त्रिमूर्ति की झलक सबसे अलग. यहाँ पर खड़ी होगी शेर जैसी चाल होती, सूखे पेड़ की कोई डाली नहीं होती, झुक जाता है जो उसकी झोली कभी खाली नहीं होती. अनुशासन के 75वें गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में एक अनमोल नजराना भेंट कर रहा है त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान. किसी को काबिले में रहना है, किसी को महफिल में रहना है, किसी को काबिले में रहना है. हमारे इस प्यारे छात्रों को तो सिर्फ आपके दिल में रहना है, आपके दिल में रहना है. आपल्या चांगल्या कर्तृत्वानं सर्वांच्या हृदयात ज्यांनी स्थान मिळवलेलं आहे अशा या त्रिमूर्तीच्या सैनिकांसाठी परत एकदा आपण टाळ्यांचा पाऊस पाडू. हिंदू मुस्लिम शीख ईसाई जिथे बंधुभावाचे व्रत आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई जिथे बंधुभावाचे व्रत आहे, त्या देशाचे सुंदर नाव भारत आहे, त्या देशाचे सुंदर नाव भारत आहे. बोलो भारत माता की. जिसके मन का भाव सच्चा होता है उसका हर काम अच्छा होता है और अच्छा काम करने के लिए हमेशा से कटिबद्ध है त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान. इसी धरातल से कई खिलाड़ी, इसी धरातल से कई आदर्श सैनिक, आदर्श नागरिक तैयार हुए. त्रिमूर्ति के बारे में मैं इतना ही कहूँगा, ना गिन के दिया है, ना तौल के दिया है, ना गिन के दिया है, ना तौल कर दिया है. त्रिमूर्ति ने हमेशा से ही दिल खोल के दिया है, दिल खोल के दिया है.
कुछ ही क्षणों में आपके सामने पेश सभी फ्लाइट के कैडेट कमांडर रिपोर्ट दे रहे आज क्या पूरे परेड का कैडेट रिपोर्टर कैडेट प्रेम मंडल, असिस्टेंट कमांडर रामदेश बारेला और फ्लैग बेरर है कैडेट मोरे जयदीप। एक सुंदर झलक अनुशासन की एक झलक यहाँ पर आप सभी के सामने त्रिमूर्ति पावर प्रतिष्ठान पेश कर रहा है। पेड़ की शोभा होती है हरी भरी डालियों से, पेड़ की शोभा होती है हरी भरी डालियों से और कार्यक्रम की शोभा होती है जोश भरी तालियों से, जोश भरी तालियों से। पालकगणों से मैं नम्र निवेदन करूंगा कि जोरदार तालियों से इन सभी बाल सैनिकों का एक उत्साह बढ़े, उनको जोश दे। आज के प्रमुख अतिथि सम्मानीय लेफ्टिनेंट जनरल जय शिवन आज निरीक्षण के लिए हाजिर है शिवन निम्बोरकर साहब आज के परेड का निरीक्षण करेंगे। परेड कमांडर ने परेड निरीक्षण का आग्रह किया। सैनिकी क्षेत्र में अपने कर्तृत्व की झलक जिन्होंने ऐसे आज के समारोह के प्रमुख अतिथि लेफ्टिनेंट जनरल डॉक्टर राजेंद्र निंबोरकर साहब आज के 5 वाजल्यापासून स्वतःच्या घामाने चिंब चिंब भिजून जाणारे हे विद्यार्थी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आजचं परेड संचलन म्हणजे हे त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठानचं वैभव है। त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान की आन बान शान है आज का परेड संचलन। मुख्य अतिथि लेफ्टिनेंट जनरल राजेंद्र निंबोरकर जी आज के इस तमाम बच्चों
ज्यांच्या विचारानं संपूर्ण महाराष्ट्र घडला अशा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये नितळ्या छातीनं मृत्यूशी झुंज देणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. उपस्थित सर्व पालकांना विनंती आहे आपण आपले मोबाईल ध्वनी बंद करायचे आहेत.
जय श्रीमान, परेड को मंच से गुजरने की अनुमति चाहता हूँ श्रीमान। जय श्रीमान। हमारे त्रिमूर्ति पावर प्रतिष्ठान की शान शौकत यानी हमारे बाल सैनिक और इन्हीं शायरी में और हिंदुस्तान में दिल में लेकर चलने वाले हमारे सैनिक, एक अपूर्व उत्साह इस निशान टोली में नजर आ रहा है, जिसमें परेड कमांडर है कैडेट, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा जल है। इसका कार्यक्रम का मुख्य आकर्षण स्वास्थ्य का मूल मंत्र अनुशासन का दर्शन यानी कि परेड संचलन। स्वागत करें जोश भरी तालियों से, हमारे सभी सैनिकों का जोश बनता है। और इसलिए आज के इस 75वें गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में यहाँ पर स्काउट गाइड और से मानवता दी जा रही है। विनम्र पावे बच्चे हम मानेंगे हमारे सभी नियमों का पालन करने वाली ये हमारी त्रिमूर्ति पब्लिक स्कूल की गाइड स्लाइड कर दो।
जमीन से लेके आसमान तक आज त्रिमूर्ति का नाम ही गूंज रहा है। हाथ और पैर का यह सुंदर सा जगह, बिल्कुल दिल्ली के राजपथ की याद देने वाला यह सुंदर चित्र आपके सामने प्रस्तुत होने जा रहा है। ये परेड ये छात्रों के कड़ी मेहनत का फल है। ये परेड इन छात्रों की कड़ी मेहनत का फल है। और हमारा त्रिमूर्ति नगर लंदन से कम नहीं है। और यहाँ पर एक दिल्ली परेड के भांति लाल किले के प्राचीर के सामने जो सैनिक की झलक आपको महसूस होती है, वही एक सैनिक की झलक त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान के श्री शिव छत्रपति क्रीड़ा संकुल के प्रांगण में आप सभी को एक अनमोल नजराना त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान आज के गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में पेश कर रहा है। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा। सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा। ही सुंदर परेड एका दिवसाची तयारी नाही, गेल्या कित्येक महिन्याची ही तयारी आहे। और जीवन जगताना कधी हसावं तर कधी रडावं लागतं। जीवन जगता ये परेड मतलब ये छात्रों की कड़ी मेहनत का फल है। पालकांना विनंती आहे, या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी टाळ्यांचा गजर बंद करू नका। कोई कितना भी चतुर क्यों न हो, कठिनाइयों से लड़ना ही पड़ता है। कोई कितना भी चतुर क्यों न हो, कठिनाइयों से लड़ना ही पड़ता है। और नसीब कितना भी बुरा हो, कोशिश के आगे उसे झुकना ही पड़ता है। कोशिश के आगे उसे झुकना ही पड़ता है। बहुत कोशिश करने के बाद ये सुंदर नजारा, बेहतरीन प्रदर्शन आपके सामने प्रस्तुत होने जा रहा है। दिलवालों के लिए दिलदार है और दुश्मनों के लिए तलवार है त्रिमूर्ति के बाल से। और त्रिमूर्ति के बारे में इतना ही कहूँगा, त्रिमूर्ति के साथ जो जुड़ते हैं, त्रिमूर्ति के साथ जो जुड़ते हैं वो हमेशा आगे बढ़ते हैं। और आदर्श सैनिक बनाने के लिए दिन रात कड़ी तपस्या, कड़ी मेहनत और मशक्कत यहाँ पर इस मैदान में की जाती है। शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम। मंडळी, शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम। आणि हाच व्यायाम याच मैदानावर सर्व विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणाऱ्या सर्व क्रीडा प्रशिक्षकांचं या निमित्ताने हार्दिक अभिनंदन। छत्री पावसाला थांबवू शकत नाही, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते। असा आत्मविश्वास
यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. आमच्या या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासासाठी माझं वंदन, त्यांच्या आत्मविश्वासाला माझं वंदन आहे, त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे. अरे कधीच म्हणून आणू नका माझी वेळ खराब आहे, थंडावून सांगा काट्यानं वेढलेला मी गुलाब आहे, काट्यानं वेढलेला मी गुलाब आहे. ही आमची गुलाबाची फुलं आहे, त्रिमूर्तीच्या विविध शाखामध्ये विविध भागेमध्ये फुललेली बहरलेली आपल्या कर्तृत्वाने नावारूपात आलेली ही आमची गुलाबाची फुलं. अरे फूल आहे गुलाबाचं, सुगंध घेत चला, फूल आहे गुलाबाचं, सुगंध घेत चला. परेड संचलन आहे आमच्या मुलांचं, जरा टाळ्या देत चला, जरा टाळ्या देत चला. शेर के पुत्र शेर ही जाने जाते हैं और लाखों के भी तंजीम पहचाने. और आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि ना टाटा ना बिर्ला ना टाटा, खेळाडू हाच आहे देशाचा बायोडाटा. हे आमच्या विद्यालयात रायफल शूटिंग, पिस्तूल शूटिंग, किक बॉक्सिंग, जुडो, कराटे, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, खो खो, आर्चरी, कबड्डी अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यात चमकलेले आमचे कोहिनूर हिरे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू. जोरात टाळ्यांचा गजर करा आणि या खेळाडूंचं अभिनंदन करा. आपल्या घराच्या दारानं राहून निघालेले महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध मैदानावर आपल्या विद्यालयाची पताका फडकवलेले हे आमच्या विद्यालयाचे कोहिनूर हिरे. पांढरा फेटा घालून मनामध्ये उत्साह, जोश, आत्मविश्वास, चित्त, चिकाटी या सर्वांचा सुरेख सत्ता म्हणजे आमचे पांढरा फेटा घातलेले हे आमचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू. सर्व खेळाडूंचं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक अभिनंदन करतो. मान के चलता हूँ, मुश्किलें तो आएगी कि जिंदगी में, आगे तो उठूंगा, गिरूंगा, फिर उठूंगा और आखिर में जीतूंगा. ये मैं ठान के चलता हूँ, ये मैं ठान के चलता हूँ. अरे सभी कुछ दूरगामी दृष्टिकोण क्या है. हमारे त्रिमूर्ति पावर प्रतिष्ठान के प्रेरणा स्रोत हमारी संस्था के संस्थापक सम्माननीय श्री साहेबराव जी खड़गे पाटिल सवाल पाटिल और इनके मार्गदर्शन के कारण एक अद्भुत रचना आप सभी के सामने पेश हुआ. खिलाड़ियों के साथ साथ आप सभी के सामने जमीन से लेकर आसमान तक सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए हमारे त्रिमूर्ति पावर प्रतिष्ठान में. और एक शुभम देशमुख कैडेट उमंग घुमरा भी. यह है हमारा त्रिमूर्ति पावर प्रतिष्ठान की ताकत. त्रिमूर्ति पावर प्रतिष्ठान यहाँ पर मानवता दी जा रही है आज के प्रमुख अतिथियों को. और कुछ ही क्षणों में यहाँ पर एक होनहार छात्र अरुष चौहान पाटिल भाई में विराजमान है यानी आरुष चेतन चौहान पाटिल. जोर से तालियां बजाकर इस आरुष भाइयों का आप स्वागत करें. भारतीय संस्कृति और प्रकृति के नए आने वाली मशहूर संस्था में अंतर्गत करें हमारी त्रिमूर्ति पावर. अत्यंत चांगलं परेड संचालन, सुंदर परेड संचालन विद्यार्थ्याच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं. आमच्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या विश्वस्त नागपूरच्या सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर श्रुतीताई गौरव आमले पाटील यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो.
जय श्रीमान, पेड़ की कार्रवाई पूरी हो गई श्रीमान। जय श्रीमान। आदरणीय लेफ्टिनेंट जनरल राजेंद्र निंबोरकर साहब, इनका स्वागत है, जिनके उपस्थिति के कारण हमारे इस समारोह को 4 चांद लगे हैं। उनके बारे में मैं इतना ही कहूँगा, दिल के खूबसूरत हो आप, दिल के खूबसूरत हो आप। उपस्थित देवियों और सज्जनों, कर्म जिसके अच्छे होते हैं किस्मत उसकी दासी है। कर्म जिसके अच्छे होते हैं किस्मत उनकी दासी है। नियत जिनकी अच्छी होती है उनके घर मथुरा काशी है। जिनके कर्म और नियत दोनों अच्छे हैं, ऐसे आज के इस गणतंत्र समारोह के मुख्य अतिथि लेफ्टिनेंट जनरल डॉक्टर राजेंद्र रामराव निंबोरकर जी का परिचय करा देने हेतु मैं आपके सामने उपस्थित हूँ। लेफ्टिनेंट जनरल डॉक्टर निंबोरकर एक किसान परिवार से है। वे सैनिक स्कूल सातारा के पूर्व छात्र रहे हैं। जनरल निंबोरकर भारतीय सेना के पूर्व अधिकारी भी किया। निंबोरकर जी ने राष्ट्रीय रक्षा अकादमी पुणे और भारतीय सैन्य अकादमी देहरादून, नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी तथा नेशनल डिफेंस कॉलेज ढाका में सैन्य पाठ्यक्रम में भाग लिया था। ऐसा कहा जाता है, जिनके मन का भाव सच्चा होता है उसका हर काम अच्छा होता है। निंबोरकर जी को 1979 में 15 पंजाब रेजिमेंट में नियुक्त किया गया था। 1 मार्च 2015 को आपको पंजाब रेजिमेंट के कर्नल पद पर नियुक्त किया गया। आपने लेह, कारगिल, कश्मीर घाटी, पूंछ, राजौरी, राजस्थान और पूर्वोत्तर भारत सहित कई क्षेत्रों में परिचालन भूमिका में काम किया है। 15 पंजाब की कमान संभालने वाले राजौरी सेक्टर में नियंत्रण रेखा पर ऑपरेशन विजय के दौरान निंबोरकर जी गंभीर रूप से घायल भी हो गए थे। आपसे ये बताते हुए बहुत गर्व होता है, एक मेजर के रूप में जनरल निंबोरकर जी ने कश्मीर के बारामूला जिले में एक साथ 22 आतंकवादियों का खात्मा कर दिया था। एक साथ 22 आतंकवादियों का खात्मा निंबोरकर जी ने किया था। निंबोरकर जी, आपके कर्तृत्व को हमारा वंदन। गणतंत्र के इस समारोह में आपका अभिनंदन। फूल भले ही सुंदर हो निंबोरकर जी, फूल भले ही सुंदर हो, लेकिन कुछ लोग फूल से भी सुंदर होते हैं। फूल से भी सुंदर आप हैं। अनेक सम्मानों से आपको विभूषित किया गया है। लेफ्टिनेंट जनरल डॉक्टर निंबोरकर जी को अनेक सम्मान मिले हैं। अनेक सम्मानों से उन्हें विभूषित किया गया है। उन्हें परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम योद्धा सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल, स्पेशल सर्विस सेवा मेडल, ऑपरेशन विजय स्टार मेडल, ऑपरेशन पराक्रम मेडल, सैन्य सेवा मेडल, हाई एटीट्यूड सर्विस मेडल, विदेश सेवा मेडल, 30 years लॉन्ग सर्विस मेडल, 20 years लॉन्ग सर्विस मेडल, 9 years लॉन्ग सर्विस मेडल। यह प्रसन्न व्यक्तिमत्व आज के समारोह के लिए यह मौजूद है। चरण सिंह यूनिवर्सिटी से PhD की भी उपाधि मिली है, अर्थात वे डॉक्टर भी है। एक सैनिक डॉक्टर भी हो सकता है, इसका एक आदर्श उदाहरण डॉक्टर निंबोरकर जी ने आपके सामने रखा है। ऐसे एक महान योद्धा, एक सच्चे और वीर सैनिक, एक उत्कृष्ट प्रशासक, एक उत्साही पाठक और सबसे बढ़कर एक महान इंसान लेफ्टिनेंट जनरल निंबोरकर जी का यह फिर से मैं स्वागत करता हूं। आपके कर्तृत्व को मेरा प्रणाम, आपके कर्तृत्व को मेरा प्रणाम। जय हिंद। धन्यवाद प्राध्यापक। होनहार छात्र कैडेट समृद्धि गिरवे, 4th स्टैंडर्ड, इसे मैं आमंत्रित करना चाहूंगा। जिनकी आवाज ऑपरेटर प्लीज आवाज है। Parents,
and all my dear friends, we are all here on the occasion of Republic Day. Republic Day is celebrated every year on 26th January. This year India will celebrate its 75th Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is celebrated to remember the historic moment. Republic Day is a national festival of our India. On this day, the Constitution of India came into force in 1950. The Constitution of India is supreme law of India. The Constitution is the supreme law. Republic Day teaches us to live in peace, love and unity. I am proud to be an Indian and I love my country very much. दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर ऊंचा रखना इसका जब तक तुझ में जान है, जब तक तुझ में जान। जय हिंद, जय महाराष्ट्र। थैंक यू। धन्यवाद। मंडळी, दिवे दोन असतात पण प्रकाश एक असतो। दिवे दोन असतात, प्रकाश एक असतो। ऐकतो अंगामध्ये उत्साह, मनात देशप्रेमाची भावना, शब्द प्रभू, शब्दाचं भांडार, पाठ करण्याची कला अवगत, स्मरण कधी विस्मरण कधी होत नाही। नेहमी शब्द असे झऱ्यातून पाणी कसं परम सम्माननीय मुख्य अतिथि चेयरमैन सर, डायरेक्टर सर, प्रधानाचार्य मैम और गांव से पधारे सभी मेहमानों और मेरे देवता तुल्य गुरुजनों एवं मेरे सभी छोटे बड़े भाई और बहनों, आपको इस गणतंत्र दिन के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं। मैं प्रत्युष कक्षा पहली से आपके सामने एक कविता प्रस्तुत करना चाहूंगा जिसमें हमारे देश के सैनिकों के ताकत को बयान किया गया था। मैं भारत का जवान हूँ, मरुस्थल की रेत हूँ मैं, सियाचिन का आसमान हूँ, मरुस्थल की रेत हूँ मैं, सियाचिन का आसमान हूँ। मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ। मैं जहूर में चलती रेत पर लेटे कहता हूँ, गर्मी आज कम है। मैं जहूर में चलती रेत पर लेटे कहता हूँ, गर्मी आज कम है। मैं दिसंबर की ठंड भी कर कहता हूँ, सर्दी का मौसम है। मैं दिसंबर की ठंड भी कर कहता हूँ, सर्दी का मौसम है। मैं बर्फ में 9 दिन दफन रहकर जिंदा निकलता हूँ, मैं बर्फ में 9 दिन दफन रहकर जिंदा निकलता हूँ। मैं हिंद महासागर की लहरों के कपड़े बदलता हूँ, मैं हिंद महासागर की लहरों के कपड़े बदलता हूँ। मैं -30 के तापमान में आतंकवाद की औकात क्या तुम कुदरत से नहीं डरता, आतंकवाद की औकात क्या तुम कुदरत से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। मेरी दिवाली में उजाले का ख्याल तक नहीं, मेरी होली में रिश्तों का गुलाल तक नहीं। चांद हरी पे तनाही पे हिफाजत आता है, मुझे तो राखी बांधने बस एक लिफाफा आता है, मुझे तो राखी बांधने बस एक लिफाफा आता है। मेरे माँ के पैर छुए मुझे ऐसे हुए, मेरे पिताजी मेरे याद में घर बैठे बूढ़े हो गए, मेरे पिताजी मेरे याद में घर बैठे बूढ़े हो गए। मैंने सहूलत का गला घोटा, अपनी जरूरत नकारी है, मैंने सहूलत का गला घोटा, अपनी जरूरत नकारी है। मैंने इस देश के लिए, इस वतन के लिए अपनी जान तकवारी है, मैंने इस देश के लिए, इस वतन के लिए अपनी जान तकवारी है। मैं
जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. याला स्टँडर्ड 8 याला विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. Respected principal, honorable guests, teachers, and all my friends. I am Shravan of Standard 8 representing Trimurti International School to say a short speech on this very special occasion of our National Day as we celebrate this 75th Republic Day. Today we have not only gathered here for this esteemed function, but also to respect and honor the Constitution which allows me and my friends to express my opinions with you, which gives me freedom and rights. Before this day, until 1947, people had to work under the rule of the British. However, on 15th August 1947, we got independence because of our great freedom fighters who devoted their life for us. We got independence because of our great freedom fighters who also devoted their life for the future which we live today. As we all know that after the Indian Constitution came into force on 26 January 1950, we started to celebrate this day as Republic Day every year, which also reminds me of how our great freedom fighters like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose and many more had to struggle to establish the Purna Swaraj. So we should not forget their contributions and we should thank the Constitution for this day. Thank you. उसे खामोशी कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे खामोशी कहते हैं. जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. ऐसे ही हमारे आज के मेहमान लेफ्टिनेंट जनरल निंबोरकर साहब को मेरा प्रणाम. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या त्रिमूर्तीच्या बालसैनिक मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन या मंगलदिनी आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से त्या काहीतरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकायला खूप त्रास झाला असावा. किसी ने बहुत खूब कहा है कि हम अपनी जान के स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने जमाने भर में मिलते हैं आशिक ही, जमाने भर में मिलते हैं आशिक ही, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों में भी लिपट कर सोने में भी सिमट कर, नोटों में भी लिपट कर सोने में भी सिमट कर. शुभप्रसंगी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Good morning everyone. Honorable Chief Guest, Honorable Founder Mr. Sairajji Karke Patil Sir, Honorable President Mr. Sumatita Karke Patil Ma'am, Honorable Vice President Mrs. Sneha Didi Chauhan Patil Ma'am, Honorable Secretary Mr. Manish Karke Patil Sir, Honorable Principal Sir of Trimurti Pawan Pratishthan, Honorable HODs, teachers, parents, and all my dear friends. Hello everyone. I'm Cadet Dhare Harshita from 9th standard. Today we all are gathered here to celebrate 75th Republic Day of India. It's a very special occasion for every Indian. First of all, I would like to wish you all a happy Republic Day. Every year we all celebrate this day in school, colleges, villages, cities and many others. But not only in India, it is also celebrated in other countries. In Delhi, a main parade is conducted by our Indian Air Force, Army and Navy. Many Indians are there to watch the parade. This year, we are celebrating 75th Republic Day. You know how we are safe? Who are those persons because of them we are safe? We are safe because of that great fighters, which we know as soldiers. The responsibility of protecting us, no one can take leaving them. I am very thankful for that soldiers. वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं, वतन की मोहब्बत में खुद को तपाए बैठे हैं, मरेंगे वतन के लिए, मरेंगे वतन के लिए, ये शर्त मौत से लगाए बैठे हैं, ये शर्त मौत से लगाए बैठे हैं. Many great leaders like Mahatma Gandhi, Netaji Subhash Chandra Bose, Lala Lajpat Rai, Pandit Jawaharlal Nehru, who sacrificed their life to get freedom for Indians. We should feel proud of our great leaders to save our unity, integrity and unity of our nation. So, what is the difference between Independence Day and Republic Day? You know?
India got independence from British rule on 15th August 1947, which we celebrate as Independence Day. Republic means the supreme power of people living in the country, and only public has rights to elect their representatives as political leaders to lead the country ahead. This generation is living without struggle. We have freedom to lead the country ahead. So, we should feel proud to be an Indian. मैं इसका हनुमान हूँ, ये देश मेरा राम है। मैं इसका हनुमान हूँ, ये देश मेरा राम है। शादी से के देख लो, शादी से के देख लो, अंदर बैठा हिंदुस्तान है, अंदर बैठा हिंदुस्तान है। First of all, I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January and we are celebrating 75th Republic Day of our nation. Republic Day is the national festival of India. On 26 January 1950, India became republic. Our constitution came into the force. Dr. Babasaheb Ambedkar is the father of Indian Constitution. Indian Constitution is the longest written constitution in the world. It gives us fundamental rights like freedom of speech, education, religious and more. The command of the country come into the hands of people and India become a democratic country. करता हूँ कि आज के इस कार्यक्रम के उपलक्ष्य में आप अपने विचार व्यक्त करें, हमारे सभी बाल सैनिकों को संबोधित करें। आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि लेफ्टिनेंट जनरल राजेंद्र निंबाळकर साहब। ना उम्र से माननीय व्यासपीठ, पालकवर्ग आणि सर्वात मुख्य आपण सगळे कॅडेट्स, आज तुम्हा सगळ्यांना रिपब्लिक डेच्या शुभेच्छा। आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना पर्सनली शुभेच्छा। आज जी मी तुमची परेड पाहिली त्याने मला माझ्या इंडियाच्या दिवसाची आठवण झाली। तेवढ्याच तशाच प्रकारची आणि त्या स्टँडर्डची तुम्ही आज परेड केली, त्याबद्दल तुम्हाला, तुमच्या प्रशिक्षण स्टाफला आणि सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। ऊन थोडं जास्त झालं आहे, सूरज पण वर आलेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही। मला माहीत आहे की मी तुमच्या जागी बसायचो तेव्हा कसं म्हणा की कधी आपलं भाषण संपवतो, तर मी पण लवकरच 2-1 मिनिटात माझं भाषण संपवतो। सर दोनच गोष्टी, देशाचं सैन्य नेहमीच सीमेवर तयार असतं आणि या दिवशी जे शूरवीर आपल्या देशासाठी शहीद झाले त्यांना मी नमन करतो। तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारताचं रक्षण करायसाठी 1947 पासून आजपर्यंत जवळपास 35,000 सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्यामुळेच आपलं स्वातंत्र्य सगळेजण त्याचं पालन करतात। ही एक मोठी शिस्त पद्धतीची एक खूप मोठं उदाहरण आहे आणि तुम्ही सगळ्यांनी दाखवलं। मला विश्वास आहे की तुमच्यासारखे कॅडेट्स आणि तुमच्यासारखे स्कूल हे जे चालवतात हे असेच राहिले तर आपला भारत देश एक महान शक्ती नक्कीच बनेल। आणि शेवटी एकच सांगतो की ज्याच्याजवळ इच्छा असते, काम करायची शक्ती असते, त्याला देव पण मदत करतो। मी माझ्या सैनिक जीवनातलं एक एक्सपिरियन्स जे माझ्यापर्यंत झालेला आहे तो मी तुम्हाला सांगतो आणि मी जे बोललो त्याचं तुम्हाला त्याची प्रतीची किंवा जे लोक चांगलं काम करतात देव त्यांना नेहमीच मदत करतो। आता जसं सांगितलं की 1994 साली बारामुल्लामध्ये मेजर होतो आणि टेररिस्टच्या विरुद्ध कारवाई करतो। तर अशा एका ठिकाणी एक खूप मोठा टेररिस्ट होता, त्याला निकनेम होता अफगाणी आणि त्याला मारण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो आणि तो पण आमच्यावर तेवढेच ॲम्बुश करायचा आणि आमचे पण सैनिक त्यांनी खूप मारले होते। त्या दोघांमध्ये एक घृणशक्ती होती, मग कोण कोणाला पकडते असं सुरू होतं। तर आमच्याजवळ खबरी असतात
त्या खबरी संध्याकाळी मला सांगितलं की साहेब अफगाणी इस जगह पे है. आमची जी पोस्ट होती जिथे आम्ही राहतो जंगलांमध्ये तिथून जवळपास 5 ते 6 किलोमीटर आणि खूप उंचीवर आणि उंचवरच्या जंगलात होतो. तिथे मी माझे जवळपास 50 सैनिक घेऊन गेलो आणि मागे फक्त 15 सैनिक ठेवलो. आणि तिथे जेव्हा गेलो तेव्हा पाहिलं या गावाला वळखा घालायचा आणि तिथे शोध घ्यायचा आहे आणि हे खूप कठीण काम असतं. तर 10 मिनिटानंतर मला काहीतरी माझ्या मनाने सांगितलं की इथे काय गडबड आहे. आणि मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळं सोडा, सैनिकांना लगेच आपल्या पेसवर आपल्या कंपनी पोस्टवर लगेच वापस जा. तर सगळे मला म्हणायला लागलं की सर आपला टेररिस्ट आपल्याला मिळतोय असा आपला चान्स कधी मिळणार नाही. म्हणजे सगळं सोडा आणि आपल्या पेसवर करा. आणि लगेच आम्ही वापस यायला निघालो. आणि जेव्हा पोचलो तेव्हा आमच्या त्या पूर्ण पोस्टला जवळपास 100 ते 150 आतंकवाद्यांनी घेरलं होतं. जर आम्ही वेळेवर पोचलो नसतो त्या सगळ्या 15 सैनिकांनी त्यांचं ॲम्युनिशन खतम झालं असतं ते संपन्न सगळ्यांना मारलं असतं. आणि आम्ही जेव्हा आलो तर दोन्ही बाजूने त्याच्यावर फायरिंग केला. त्या दिवशी आम्ही जवळपास 28 टेररिस्ट मारले आणि आमच्या काही झालं नाही. हे सांगायचं तात्पर्य की तुम्ही जेव्हा आपलं कर्तव्य ठीक बजावत असतात तेव्हा देव तुम्हाला मदत करत असतो. एवढं बोलून शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही देशासाठी असंच काम करत राहा, अनुशासित राहा आणि आपल्या देशाचं नाव खूप उंच करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. घडणारं भाषण तुम्ही केलं त्याबद्दल तुमचं मराठीवर असणारं प्रेम आमच्या लक्षात आलं. मराठी आमचा गंध, मराठी आमचा छंद, मराठी आमचा श्वास, मराठी आमचा ध्यास. धन्यवाद. तुमच्या कर्तृत्वाला आमचं वंदन. शून्यातून शून्य वजा केले उरले शून्य. आपण या ठिकाणी आलात हे आमच्या संस्थेचं फार मोठं पुण्य, फार मोठं पुण्याचे संस्थापक आमचं दैवत आधारवड सन्माननीय साहेबरावजी घाडगे पाटील यांना विनंती करतो आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सन्माननीय साहेबरावजी घाडगे पाटील XIES संस्थापक त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान. ऑल कॅडेट बैठक सावधान. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या नॅशनल परेड ग्राउंडवर तुम्हाला आणि मला प्रेरणा देण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन पुण्यामध्ये त्यांचे व्यस्त कार्यक्रम सोडून या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी निंबोरकर साहेब, या ठिकाणी उपस्थित साधू संत महान, ज्येष्ठ माझे सर्व आवडते पालक आणि माझे सर्व बाल सैनिक, सर्वप्रथम संस्थेच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय जनरल साहेबांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. मला सांगायला अभिमान वाटतो 1978 1979 मध्ये आदरणीय जनरल निंबोरकर साहेब आणि मी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून मध्ये सेकंड आणि थर्ड टर्मच्या प्रशिक्षणामध्ये 10 महिने एकत्र होतो. जनरल निंबोरकर साहेब एक अत्यंत हायली गॅलंट्रीच्या आवडने डेकोरेटेड उच्च सैनिक अधिकारी आहेत. आज त्यांचा सहवास आपल्याला सर्वांना लाभतोय हे आपलं भाग्य आहे. मंडळी, या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामधून कॅडेट आपल्या सर्व शाळांमध्ये कॉलेजामध्ये आहेत.
आपल्या गुरुकुलमध्ये आहे. या ठिकाणी उपस्थित मी सर्व पालकांचं सर्वप्रथम संस्थेच्या वतीनं ऋण निर्देश करतो. मी नेहमी सांगत आलोय की प्रत्येकाच्या जीवनामध्ये बालपणी शाळेमध्ये आपल्याला 12 वर्षाचा पिरियड 12 वर्षाचा कालावधी 1ली ते 12वी जर LKG प्ले ग्रुप UKG वगैरे घेतलं तर 14 वर्षाचा कालावधी शाळेमध्ये घालवावा लागतो. एवढा मोठा कालावधी कुठल्याही माणसाला कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या महाविद्यालयीन करिअर मध्ये घालावा लागत नाही. मला थोडक्यात आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की आपल्या जीवनामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे जीवनाचा पाया आहे, फाउंडेशन आहे. आणि या फाउंडेशन मध्ये ह्या 12 वर्षाच्या पिरियड मध्ये ऑप्शन लाईक क्वालिटीज धैर्य, शौर्य, चिकाटी, संशोधन वृत्ती हे कॅडेटच्या या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी बसावीत यासाठी प्रयत्न केलेले पाहिजे. आणि म्हणून मी सर्व पालकांचं मनापासून यासाठी कौतुक करतो की त्यांनी खूप चांगल्या शाळेची निवड केलेली आहे. या निवडीबद्दल मी त्यांचा नेहमी ऋणी राहील. आता आपण परेड बघितली. मला तुम्हाला सांगायला खरं म्हणजे हे काम असायचं. मी तुमच्यासारखी चांगली ड्रील करू शकलो नाही हे मला तुम्हाला सांगताना आनंद होता. कारण गेल्या 2 महिन्यापासून तुमच्याकडील प्रत्येक कॅडेट ह्या ग्राउंडवरती या मातीमध्ये ही परेडची प्रॅक्टिस करण्यासाठी घाम गाळत होता आणि मी त्याला बघत आलेलो आहे. आणि म्हणून आज जे संचलन तुम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलं त्या संचलनामधील लीडर्स, त्या संचलनामधील बेस्ट स्क्वॉड सर्वांना मी संस्थेतर्फे 1 लाख रोखीने बक्षीस मी अनाउन्स करतो आहे. मला खूप आनंद होतोय पालकांना सांगण्यासाठी, कारण मी इथे असतो. हे आमचे कॅडेट हे आमचे बालसैनिक या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत हार्ड असं वर्क करतात, कठीण अशा ट्रेनिंगला तोंड देतात. सकाळी 5-5:30 उठल्यानंतर त्यांची दिनचर्या सुरू होते. सकाळी स्वतः तयार व्हायचं, असेंब्ली करायची, पीटी करायची, ड्रिल करायची, ब्रेकफास्टला जायचं. ब्रेकफास्ट म्हणून आल्यानंतर परत क्लासेसला जाण्यासाठी तयार व्हायचं. क्लासेस संपले की लेफ्ट राईट करत कॅडेट मेस मध्ये जायचं. कॅडेट मेस मधून लेफ्ट राईट करत परत त्यांच्या हाऊसला जायचं. पुन्हा युनिफॉर्म चेंज करायचा. एखादा तास त्यांना विश्रांती मिळते, ती विश्रांती शांतपणे घ्यायची आणि दुपारी परत ग्राउंडवर पीटी किंवा ड्रिल, संध्याकाळची असेंब्ली, रात्रीचा कंपल्सरी स्टडी. 5 करत तुम्ही जाता, मला याची कल्पना आहे. पण तुम्ही या ठिकाणी क्लर्क बनण्यासाठी आलेला नाही, या ठिकाणी तुम्ही ऑफिसर बनण्यासाठी आलेला आहात. एक दिवस येईल, मला कॉन्फिडन्स आहे ना की तुम्ही IAS, IPS, ग्रुप A, ग्रुप B, जनरल साहेबांसारखे, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, आमचे हजारो सैनिक, हजारो बालसैनिक संस्थेच्या 8 ठिकाणी जेवढे आपले कॅम्पसेस आहेत त्या ठिकाणी पास आउट झाले आहेत. सांगायला आनंद वाटतो, पालकांना सांगायला मला खरं म्हणजे मूड भरून येतो
तू कोणत्या फील्ड मध्ये जा, दिल्लीला जरी गेला तरी तुम्हाला त्रिमूर्तीचा हा अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत दिसेल, त्याच्या सेवेत दिसेल. आणि म्हणून पालकांना मी सोबत करते, माझ्या सर्व सहकार्याचं डॅशवर करतो की तुमच्या या मुलांचं भवितव्य म्हणजेच आमचं सर्वस्व आहे. ती संपत्ती म्हणजे आमचे बालसैनिक. आणि निश्चितपणे प्रत्येक बालसैनिक अधिकारी होण्यासाठी जे काही ट्रेनिंग आवश्यक असतं ते सर्व ट्रेनिंग प्रत्येक कॅडेटला देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मी आपला जास्त वेळ घेत नाहीये. मला माहित आहे की तुम्ही दिवाळीच्या सुट्टीनंतर 15 नोव्हेंबरच्या दरम्यान इथे आलात. गेली 70 दिवस तुम्ही अत्यंत खडतर असं हे ट्रेनिंग झेलता. आणि म्हणून निश्चितच मला आनंद वाटतो. जरी तुमच्या पालकांचा विरोध असेल, तुमच्या कृषीवर साहेबांचा विरोध असेल, हेल्थ डिपार्टमेंटचा विरोध असेल, तरी मला वाटतं की 70-75 दिवसाचं खर्च जर तुम्ही या ठिकाणी तपस्या केली आहे, ट्रेनिंग केलं आहे, तर निश्चितपणे तुम्हाला मिड टर्म ब्रेक मिळायला हवा. पाहिजे मिड टर्म ब्रेक. इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुलांना फक्त 1 आठवडा मिड टर्म मिळेल आणि बाकीच्या सर्व 1ली ते 9वी 11वी सर्व कॅडेट्सना 10 तारखेपर्यंत 10 फेब्रुवारीपर्यंत मिड टर्म ब्रेक दिला जाईल. ह्या मिड टर्म ब्रेक मध्ये तुम्ही घरी जाऊन आईला आणि वडिलांना त्रास द्यायचा नाहीये. तुम्ही सोजे आहात, तुम्ही समंजस होता. बरोबर आहे की नाही? तुम्ही आई वडिलांचे कष्ट बघता. घरी गेल्यानंतर पुन्हा तुमची आई, तुमचे वडील किती घाम घालतात. तुमच्यासाठी पोटाला चिंता घेऊन 2-2 पैसे करून या ठिकाणी 20 रुपये भरताय. तिथे तुम्ही घरी जाऊन त्यांना वाच करा. त्यांचं तुमच्यासाठी समर्पण तुम्ही तुमच्या डोळ्याने पुन्हा बघा आणि तुमच्या मनामध्ये एक करा की मी नाही, मी माझ्या आई वडिलांना, मी माझ्या गावकऱ्यांना, मी माझ्या नातेवाईकांना, मी माझ्या तालुक्यातील लोकांना दाखवून देईन की मी त्रिमूर्तीचा सैनिक आहे. ऑफिसर बनणार म्हणजे बनणार ऑफिसर. पुन्हा तुम्हा सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो. तुमच्या पालकांचं कौतुक करतो. तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या अनंत अखंड अक्षय अशा लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यांना रँक प्रदान करण्याचा हा सोहळा व्यासपीठावर आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. मी त्यांना या ठिकाणी ही ज्युनियर अंडर ऑफिसर ही रँक लावली जाते, तिचा स्वीकार होतोय. उरकुडे वैष्णवी डंबाजी ही मान्यवरांच्या हस्ते रँकचा स्वीकार करते. जोरात टाळ्या वाजवून तिचं स्वागत करा. आणि मेजर कसाल सर यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, त्रिमूर्ती पवार प्रतिष्ठानच्या घाडगे पाटील विद्यालयाचं हे आमचं वैभव आहे आणि या विद्यालयातील अनेक खेळाडू राष्ट्रीय तथा राज्य पातळीवर चमकलेले आहेत. मॉनिटर पण आहे. सर्व खेळाडूंना वेळेअभावी या ठिकाणी बोलवणं शक्य नाही आणि म्हणूनच प्रातिनिधिक स्वरूपात 2 खेळाडूंचा आपण सन्मान करूया. योगेश रमेश चंदेल, सानिका अशोक पवार कुस्तीमध्ये विद्यापीठ राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी. कबड्डीमध्ये बिटके शुभम भाऊसाहेब, ब्राह्मणे विशाल एकनाथ, वाघ आशिष रावसाहेब, उंदरी वेदांत, बिटके शुभम, ब्राह्मणे विशाल, शिवतेज साळुंके, गटकर गौरव, खेडकर प्रवीण, शिरसाट सौरभ, वाघ किरण, खराडी गणेश. या ठिकाणी शूटिंग स्पर्धा रायफल पिस्तूल शूटिंग मध्ये वेदांत नितीन वाघमारे ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी कामगिरी केलेली आहे. रायफल पिस्तूल शूटिंग सानिका पवार, मोहिनी ग्रामीण शूटिंग बॉक्सिंगच्या मुलांनी वर यायचं आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात पसरवण्याचं काम केलेलं आहे अशा रायफल शूटिंगच्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन, स्वागत आणि सन्मान करत आहोत. कॅडेट समाधान दीपक खोत, राजू मोहनलाल जाट, राजेश्वरी कोळेकर, रॉबिन बोर्डे, पवन वाघ, रोशनी वळवी, समीक्षा वालेकर, रेणुका पिंजारे या सर्व रायफल शूटिंगच्या खेळाडूंचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि ओजस्वी असणारी पावरा स्नेहा आज या ठिकाणी उपस्थित आहे. कॅडेट काळे वैष्णवी, कॅडेट पावरा किरण, सावंत श्रावणी, कुंभार जान्हवी, आरती मेमाने, फलसरे कार्तिकी, काळे प्रांजल या कबड्डीच्या सर्व संघाला आणि त्यांना अहोरात्रपणे घडविणारे, हाडाची काळा आणि रक्ताचं पाणी करून या ठिकाणी विद्यार्थी घडविण्यासाठी अहोरात्रपणे झटणारे अशोकराव पानकडे सर आणि संपूर्ण टीमला या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करत आहोत. या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री काकडे सर, सन्माननीय श्री शेख सर, पठाण सर या सर्व खेळाडूंना घडविणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचं त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचा झेंडा सर्व मैदानावर फडकत आहे अशा उत्कृष्ट आर्चरीच्या खेळाडूंचा आम्ही सन्मान करत आहोत. त्यांना घडविणारे प्रशिक्षक आदरणीय अभिजित दळवी सर हे आपल्याला विनंती करतो. आमचे उत्कृष्ट असे प्रशिक्षक सन्माननीय अभिजित दळवी सर यांचंही विशेष अभिनंदन. कसाळ ऋतुजा परमेश्वर 3 स्वर्ण 1 रजत पदक प्राप्त केले. 67व्या म्हणत या गुणवंत अशा खेळाडूंचा आज आम्ही फ्लाइट नंबर 1 फ्लाइट कमांडर पारवी नेहा, फ्लाइट मार्कर बारेला भारती या फ्लाइटच्या नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थिनींनाही सूचना आहे, विनंती आहे की पटकन आपले नारी का सम्मान याने देश का सम्मान आणि म्हणून या सर्व फ्लाइटचं निवडलेल्या फ्लाइटचं या ठिकाणी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या वतीनं रोख स्वरूपामध्ये बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आहे. त्यांचं मनापासून मनपूर्वक आभार. संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय मॅडम आपलंही मनपूर्वक आभार. सन्माननीय प्राचार्य चांदेव आरसुले सर यांचंही मनपूर्वक आभार. संस्थेचे सचिव मनीष गाडगे पाटील सर यांचंही मनपूर्वक आभार. संस्थेच्या आमच्या संस्थेवर नितांत प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा, श्रद्धा जतन करणाऱ्या आमच्या सर्व पालकांनी या कार्यक्रमाला मोठा सहभाग दाखवला त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक आभार. सर्वांचा आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी मी थांबवतो आणि संत ज्ञानेश्वरांच्या नगरीत आपण आलेला आहात. संत ज्ञानेश्वरांच्या प्रसादानाने आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. पालकांना विनंती तया सत्कर्मी
आणि सर्व